सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी नव्याने प्रस्तावित व्याघ्र कॉरिडॉरमुळे कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 550 गावांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नेमकं काय आहे व्याघ्र कॉरिडॉर आणि यामुळे स्थानिकांमध्ये इतकी अस्वस्थता असण्याचे कारण तरी काय? यावर स्थानिक नेत्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. नेमकं काय आहे व्याघ्र कॉरिडॉर हे जाणून घेऊया. STR म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे, जो चांदोली नॅशनल पार्क आणि कोयना अभयारण्याचे एकत्रीकरण करून तयार केला आहे. हा व्याघ्र प्रकल्प तब्बल 1166 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापतो, जे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरले आहे. हा प्रकल्प 2010 मध्येच अधिसूचित करण्यात आला व याचा मुख्य उद्देश पश्चिम घाटातील वाघांचा अधिवास वाढवणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे हा आहे. नुकतेच या प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ऑपरेशन तारा राबवले, ज्या अंतर्गत ताडोबा, अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून या ठिकाणी वाघ आणले जात आहेत. ऑपरेशन तारा अंतर्गत फेब्रुवारी 2026 मध्ये हिरकणी या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणले गेले, ज्यामुळे सह्याद्रीतील वाघांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे, ज्यात 7 नर व 3 मादी आहेत. व्याघ्र कॉरिडॉरचे नेमके फायदे तरी काय ते जाणून घेऊया. वाघाला आपण एपेक्स प्रेडेटर म्हणतो, कारण अन्न साखळीचा सर्वोच्च स्थानी असतो आणि जंगलामध्ये वाघाचे अस्तित्व असणे हे एका संपन्न जंगलाचे प्रतीक आहे, कारण त्यांच्यामुळे इकॉलॉजिकल बॅलन्स साधला जातो. वाघांचे पुनर्वसन ही शाकाहारी प्राण्यांच्या संख्येचे नियमन करते, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन साधला जातो आणि जंगलाचे एकूणच आरोग्य सुधारते. त्यामुळे युनेस्को रेकग्नाइज्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असलेल्या सह्याद्री घाटासाठी व्याघ्र कॉरिडॉर हा गरजेचा आहे. असे असताना मग स्थानिक लोकांचा विरोध का होत आहे ते पाहूया. संभाव्य व्याघ्र कॉरिडॉरमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तिन्ही जिल्ह्यातील 550 गावे निश्चित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक 377 गावे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. या कॉरिडॉरमुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे याबाबत निर्णय झाला तर या गावांवर वन विभागाची निर्बंध अटळ आहेत. यामध्ये सर्वाधिक धास्ती लोकांमध्ये ती म्हणजे जमिनीच्या वापरावरील निर्बंधाची. जमीन वापराच्या निर्बंधामध्ये सामान्य लोकांना FSI हा कमी केला जाऊ शकतो, ज्यामुळे उंच घरे बांधण्याला सुद्धा प्रतिबंध येऊ शकतो. यासोबतच हॉटेल, रिसॉर्ट यासारख्या कमर्शियल यूजसाठी जागेचा वापर सुद्धा प्रतिबंधित होऊ शकतो. शेती संबंधित निर्बंध सुद्धा स्थानिकांना अडचणीचे ठरणार आहेत, कारण एकाच जातीच्या पिकाची लागवड करणे किंवा फळबागा लावणे याला प्रतिबंध येऊ शकतो. शिवाय गुरे चराई आणि इंधनासाठी लाकडांचा वापर यावर सुद्धा निर्बंध येऊ शकतो. या निर्बंधाचा स्थानिक रहिवाशांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर नक्कीच फरक पडणार आहे. आता स्थानिक नेत्यांची भूमिका पाहूया. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत म्हणले आहे की हा प्रकल्प तसेच ESZ म्हणजेच इको सेन्सिटिव्ह झोनमुळे विशेषतः शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व स्थानिक आर्थिक विकासावर नक्कीच परिणाम होणार आहे. स्थानिक नेते व प्रकल्प पीडितांनी आपल्याला या प्रकल्पाच्या कोणत्याही टप्प्यात विश्वासात न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या प्रस्ताव मंजूर प्रक्रियेची अधिसूचना 21 मे पर्यंत काढली जाऊ शकते असे संबंधितांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे निसर्ग जास्त महत्त्वाचा की विकास. याचे उत्तर शोधत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 19व्या शतकापर्यंत प्राणी आणि मानवांचे जीवन सहअस्तित्वाचे होते, परंतु भारतातील लोकसंख्या वाढ आणि औद्योगिकरण यामुळे हा समतोल कुठेतरी बिघडला आणि आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारख्या घटनांमुळे तो प्रकर्षाने जाणवतो. धन्यवाद.